ठाकरे सरकारमध्ये देखील पालकमंत्री पदासाठीच तटकरेंविरुद्ध वाद झाला होता. त्यानंतर गेली 6 वर्ष तोच वाद चालू आहे आणि आता विधान परिषद तिकीट अनिकेत तटकरेला आणि भरत शेटना पालकमंत्री, तो कुठेतरी पालकमंत्री पद तटकरेंनी अडवलं होतं असा अर्थ लावायचा काय? नाही, अर्थ जर का तटकरे साहेबांनी पालकमंत्री पद अडवलं असतं तर मला वाटतं 1.5 वर्षापूर्वी त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी पालकमंत्री पद डिक्लेअर झालं होतं, ते स्थगित केलं नसतं सर्वप्रथम तर. आणि गेले 2.5 वर्षाच्या साहेबांच्या मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीमध्ये बघितलं असेल तर त्यावेळेला पालकमंत्री या जिल्ह्याचे उदय सामंत साहेब होते. त्याच्या 2.5 वर्ष आदित्यताई त्या ठिकाणी पालकमंत्री होत्या. परंतु आत्ताचा जर का आपण विचार केला तर निश्चित स्वरूपामध्ये आम्ही पूर्वीपासून या पदासाठी क्लेम करतोय आणि माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे की बाबा पक्ष नेतृत्व जो काही निर्णय देईल त्या नेतृत्वाला आम्ही मानणारे सर्व कार्यकर्ते आहोत. नाहीतर अन्यथा तुम्हाला सर्वांना माहिती असतं की आजचं चित्र हे वेगळं असतं जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये. कारण की संपूर्ण शिवसेनेची ताकद ही कोकणामध्ये अधिक आहे आणि ती ताकदीच्या जोरावरती ही निवडणूक आम्ही लढवायचं ठरवलं होतं. परंतु साहेबांनी आम्हाला ज्या वेळेला आदेश दिला, कार्यकर्ता हा आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता असतो आणि मग साहेबांच्या पुढे मी शेटच्या पुढे जाऊ शकत नाही, म्हणून मी त्या दोघांनी जे काही मला सल्ले दिले त्याप्रमाणे मी थांबलो. म्हणाले की बंडखोर आहेत ते देखील आता अर्ज मागे घेतील. गोगावले म्हणाले होते की वस्तुस्थिती पाहून त्यांनी बोलावं, प्रत्यक्ष आपल्यालाच ते सगळ्या गोष्टी लागतात. नाही, आता विचारांची प्रगल्भता हे त्याचा अर्थ असा मी नक्की सांगेल. काही गोष्ट बालिश बुद्धीने वक्तव्य करणं हे का शोभेने नक्की नाही आहे. आम्ही जो फॉर्म भरला ते बंडखोरी नाही तर पक्षाचा अभिमान आहे, कोकणाच्या जनतेचा सन्मान केला आहे. मग तुम्ही तो फॉर्म भरायला पाहिजे होता. जर तुमच्यामध्ये एवढी धमक होती तर फॉर्म भरायला पाहिजे होता. आपण नुसतं बोलून दाखवता आणि स्वार्थापोटी तह करणं हे आमच्या रक्तात नाही. आम्ही असेल ते ॲज इट इज ही परिभाषा आमची कायम राहिली आहे. त्याच्यामुळे आम्ही अशा गोष्टीचं समर्थन करत नाही आणि अशा गोष्टीने बालिश बुद्धीने बदलण्याचा विचारही आम्ही करत नाही. तर आपण म्हणाला होतात की बादलीन पाव तटकरे आपल्याकडे ठेवतात. एकंदरीत आता चित्र ते दिसतंय का? कारण का पालकमंत्री पदाच्या वाटा मोकळ्या होण्यासाठी आपल्या पक्षाचे काही नेते अशा पद्धतीचं वर्तणूक करत आहेत? नाही, मला बार्गेनिंगचा अर्थ वेगळा होऊ शकतो. कदाचित पालकमंत्री आणि विधान परिषद निवडणूक याचा धोरणवर संबंध नाही आहे. तो आमचा अधिकार हक्क आहे ज्या जनतेने आम्हाला दिलेला आहे. त्या जनतेचा आदर करून वरिष्ठ नेते, महायुतीचे वरिष्ठ नेते तर विचार करून पालकमंत्रीपद आम्हाला देतील. कारण पालकमंत्र्याला स्थगित देणं हा केलेला सन्मान आहे आणि म्हणून आता देणं हा त्याच्यापेक्षा डबल सन्मान असं मी नक्की सांगेल. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठे एक संगती येत नाही असं मला वाटतं. आणि काही लोकांना उत्साहपोटी असं वाटत असेल की आम्ही समर्थन केलं म्हणून असं होईल, तर तटकरे हा शातीर नेता आहे. आपण बघितलं जरी आता असलं तरी त्याच्या पक्षामध्ये आजचं वलय शून्यावर आलेलं आहे. आज आपण बघितलं की पुण्यासारख्या सीटमध्ये पक्षांतर्गत धुळी माजलेली आहे. हे सगळं चित्र महासमोर येतोय आणि त्याचा जनता वळवणी बघून विचार करते.